राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपला नियमित सेवेत समावेश करण्याच्या मागणीसाठी 19 ऑगस्ट पासून राज्यभर बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे। या आंदोलनाचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी आणि अधिकारी यांनी जिल्हा परिषद आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले। आंदोलनातील प्रमुख मागणी म्हणजे 14 मार्च 2024 रोजी शासनाने NHM कर्मचाऱ्यांच्या नियमित सेवेत समावेशाबाबत घेतलेला निर्णय प्रत्यक्षात अंमलात न आल्याबद्दलची आणि निर्णयाला सुमारे 1.5 वर्ष उलटून गेले असतानाही ठोस अंमलबजावणी न झाल्यानं कर्मचारी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे। NHM एकत्रीकरण समितीने शासनाकडे एकूण 19 मागण्या सादर केल्या आहेत। यामध्ये नियमित सेवेत समावेश, मानधन वाढ, वेतन सुसूत्रीकरण, लॉयल्टी बोनस, EPF, विमा योजना, बदली धोरणाची अंमलबजावणी, कंत्राटी आयुष वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समायोजन यांसारख्या मागण्या आहेत। आंदोलनामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी शासनावर असेल असंही आंदोलकांनी म्हटलं आहे। शासनाने गांभीर्याने लक्ष घालून मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे।